बदलापूरचे आमदार किसन कथोरे आता आपल्या सोबत आहेत। कथोरे साहेब, लोकांनी रस्त्यावर आल्यावर, रुळावर आल्यावरच तुम्हा सगळ्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का? असा प्रश्न कधीच नसतो। लोकांची सतत आम्ही संपर्क असतो। बरं, सुदैवाने आज काय झालं, मीच आज सोलापूरच्या दौऱ्यावर असल्यामुळं मी तिथे नव्हतो। लोकांच्या अगोदर मी पोहोचणारा कार्यकर्ता आहे। आमची बदलापूरची मंडळी कधीच अग्रेसिव्ह होत नाही, पण कधी कधी अशा प्रकारचे प्रसंग आले। पण का त्यांच्यावर ही वेळ आली बघा, म्हणजे किती मोठा संताप असेल लोकांच्या मनात। नाही, बरोबर आहे। लोकांच्या मनामध्ये संपदा, रेल्वेच्या प्रशासनाच्या काही चुक्या घडल्यात आणि आम्ही खासदारांची, रेल्वे मंत्र्यांची पुन्हा निश्चितपणे, कारण बदलापूर एक शांततेचं शहर आहे, अशा प्रकार कधी घडत नाही। आणि त्यामुळे माझ्या जनतेला मी माझं आव्हान करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन थांबवावं, अशा प्रकारचं मी त्यांना सतत आव्हान करत आहे। निश्चितपणे त्यातून मार्ग निघेल। कथोरे साहेब, या सगळ्यामध्ये अडचणी नेमक्या काय येत आहेत? तुम्ही तिथले कार्यकर्ते म्हणून देखील आहात, आमदार आज तिथं आहात, नेमक्या अडचणी काय येत आहेत? एक सांगतो तुम्हाला, बदलापूर पूर्वीचं आणि आताचं बदलापूर, लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढलेली आहे, ते रेल्वे प्रशासनावर निश्चितच ताण आहे। पण त्याच्यामध्ये अजूनही ज्या सुविधांचं आहे, मागच्याच एक 15 दिवसापूर्वी आम्ही तिथे सडकच्या देण्याचं उद्घाटन केलं खासदारांनी। आम्ही त्याच टायमाला आम्ही त्यांच्या संघटनेच्या बरोबर बोललो होतो की आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इथे काही बदल घडवण्याचे अपेक्षित आहेत आणि रेल्वे मंत्र्यांची तिथं आम्ही तिथं परिषद लवकरच तिथे आयोजित करतोय आणि बदलापूरचे प्रश्न किंवा त्या भागातले प्रश्न हे रेल्वे मंत्री स्वतः तिथे येऊन सोडवणार आहेत। धन्यवाद किसन कथोरेजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।